यहेजकेल अध्याय 32। 12व्या वर्षी 12व्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो याच विषयी विलाप कर। त्याला सांग, राष्ट्रांमध्ये तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू महानंदातल्या मगरा समान आहेस। तू आपल्या नद्यात उसळ्या मारिल्या, आपल्या पायांनी पाणी गढूळ केले व त्यांच्या सर्व नद्यांची घाण केली। प्रभू परमेश्वर म्हणतो, मी बहुत राष्ट्रांच्या द्वारे तुझवर आपले जाळे टाकीन। ते तुला माझ्या जाळ्याने बाहेर ओढून काढतील। मी तुला जमिनीवर सोडून देईन, उघड्या मैदानात तुला फेकून देईन। आकाशातील सर्व पाखरे तुझवर बसतील असे करीन। सर्व पृथ्वीवरील वनपशूंची तुझ्या मांसाने तृप्ती करीन। मी पर्वतांवर तुझे मांस ठेवीन, तुझ्या धिप्पाड देहाने खोरी भरीन। तुझ्या रक्त प्रवाहाने देश बुडवून टाकीन। तो पर्वताला जाऊन लागेल। सर्व नदी नाले तुझ्या रक्ताने भरतील। मी तुला नष्ट करीन, तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातील तारे निस्तेज करीन। मी सूर्य मेघाच्छादित करीन, चंद्र प्रकाश देणार नाही। मी आकाशातील सर्व ज्योती तुझ्यावर निस्तेज करीन। मी तुझ्या देशावर काळोख आणीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। जी राष्ट्रे, जे देश तुझ्या ओळखीचे नाहीत, त्यात मी तुझ्या निपाताचे वृत्त प्रसिद्ध करीन। तेव्हा मी बहुत राष्ट्रांचे मन उद्विग्न करीन। अनेक राष्ट्रे तुला पाहून भयचकित होतील असे मी करीन। मी आपली तलवार त्यांच्या राजांसमोर परजीन, तेव्हा ते थरथर कापतील। तुझ्या पतनाच्या दिवशी आपल्या जीवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल। कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, बाबेलाच्या राजाची तलवार तुझवर येईल। वीरांच्या तलवारींनी मी तुझा लोकसमूह पाडीन। ते सर्व राष्ट्रातले भयंकर पुरुष आहेत। ते मिस्राचा गर्व हरण करीतील। त्यांच्या सर्व लोकसमूहाचा विध्वंस होईल। महाजलाजवळील त्यांच्या सर्व गुराढोरांचा मी उच्छेद करीन। यापुढे कोणा मनुष्याच्या पावलाने किंवा गुरांच्या खुराने ती गढूळ होणार नाहीत। तेव्हा मी त्यांचे जलाशय स्वच्छ करीन, त्यांच्या नद्या तेलाप्रमाणे वाहत्या करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। मी मिसर देशातील सर्व रहिवाशास मारून टाकून त्या देशाचे अरण्य करीन व देशातले सर्व काही नाहीसे करून तो उजाड करीन। तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे। हे विलापगीत लोक शोकपूर्वक म्हणतील। राष्ट्रांच्या कन्या ते शोकपूर्वक म्हणतील। मिसर देश व त्यातील सर्व लोकसमूह यासाठी ते शोकपूर्वक म्हणतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो।
12व्या वर्षी महिन्याच्या पौर्णिमेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, मिस्री लोकसमूहासाठी विलाप कर. त्यास मिसर कन्येस व प्रख्यात राष्ट्रांच्या कन्यास गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर अधोलोकी लोटून दे. तू सौंदर्याने कोणापेक्षा वरचढ आहे? चल, खाली उतर आणि बेसुंत्यांबरोबर जाऊन पड. तरवारीने वधिलेल्यांमध्ये ते पडतील. तिला तरवारीच्या हवाली केले आहे. तिला व तिच्या सर्व समूहास ओढून न्या. वीरांमध्ये जे प्रमुख ते त्याचबरोबर व त्याच्या सहाय्यकर्त्यांबरोबर अधोलोकातून बोलतील. ते खाली उतरले आहेत. हे बेसुंती, तरवारीने वध पावून तेथे पडले आहेत. अश्शूर व त्याचा सर्व समुदाय तेथे आहे. त्यांच्या कबरा त्याच्या कबरे सभोवती आहेत. ते सर्व तरवारीने वध पावून तेथे पडले आहेत. त्यांच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत. त्याच्या कबरे सभोवती त्यांचा समुदाय आहे. जिवंतांच्या भूमीस ज्यांनी दहशत घातली ते सर्व वध पावले आहेत. तरवारीने पडले आहेत. तेथे एलाम आहे व त्याच्या कबरे सभोवती त्याचा सर्व समुदाय आहे. जे जिवंतांच्या भूमीस दहशत घालीत ते सर्व वध पावले आहेत. तरवारीने पडले आहेत. ते बेसुंती अधोलोकी गेले आहेत. गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर ते अप्रतिष्ठा पावले आहेत. त्यांनी त्याजसाठी व त्याच्या सर्व समुदायासाठी वधिलेल्यांमध्ये शय्या तयार केली आहे. त्याच्या भोवती त्यांच्या कबरा आहेत. ते सर्व बेसुंती इसम तरवारीने ठार झालेले आहेत. त्यांनी जिवंतांची भूमी दहशतीने भरली म्हणून गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर ते अप्रतिष्ठा पावले आहेत. वधिलेल्यांमध्ये त्यांना ठेविले आहे. तेथे मेशेक, तुबाल व त्याचा सर्व समूह हे आहेत. त्याच्या कबरेभोवती त्यांच्या कबरा आहेत. त्यांनी जिवंतांची भूमी दहशतीने भरिली म्हणून ते सर्व बेसुंती इसम तरवारीने वध पावले. बेसुंती लोकांपैकी जे वीर समरांगणात पडून शस्त्रास्त्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तरवारी त्यांच्या उशाखाली ठेवण्यात आल्या, अशांबरोबर हे पडून राहिले नाहीत काय? कारण जिवंतांच्या भूमीत ते वीरास दहशत घालीत म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांच्या ठायी आहेत. तू बेसुंती लोकांमध्ये भंग पावशील व तरवारीने वध पावलेल्यांबरोबर तूही पडून राहशील. तेथे अदोम, त्याचे राजे व त्याचे सरदार हेही आहेत. ते सर्व शूर असूनही त्यास तरवारीने ठार केलेल्यांबरोबर ठेविले आहे. त्यास बेसुंती लोकांबरोबर व गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर ठेविले आहे. उत्तरेकडील सरदार व वधिलेल्यांबरोबर उतरून गेलेले सिदोनी हे सर्व तेथे आहेत. त्यांच्या शौर्यामुळे त्यांचा वचक बसला होता, तरी त्यांची अप्रतिष्ठा झाली. ते बेसुंती लोक
तरवारीने वधिलेल्यांबरोबर पडले आहेत व गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर अप्रतिष्ठा पावले आहेत. फारो त्यास पाहिल तेव्हा तो आपल्या सर्व लोकसमूहा संबंधाने समाधान पावेल. फारो व त्याचे सर्व सैन्य यास तरवारीने वधिले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी फारोला जिवंतांच्या भूमीवर दहशत घातली, तरी तो व त्याचा सर्व लोकसमूह यास बेसुंती लोकांमध्ये तरवारीने वधिलेल्यांबरोबर ठेविले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.